ठरलं तर मग या मालिकेच्या 26 एप्रिलच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन रूममध्ये आलेले आहेत आणि सायली सांगते, इतक्या दिवसानंतर निवांत वाटत आहे ना? यावरती अर्जुन म्हणतो, नाही, खरं तर या सगळ्यामध्ये प्रिया गुन्हेगार आहे हे सत्य सगळ्यांच्या समोर यायला पाहिजे आणि त्याशिवाय आपण आता निवांत राहू शकत नाहीये. खून प्रियाने केलाय, पण मला खात्री आहे तिने आता संतोषला असं काहीतरी हे केलेलं आहे ना, की ज्यामुळे संतोषने हा आरोप स्वतःवरती घेतलेला आहे. मला तर खात्री आहे की काहीतरी संतोषच्या बाबतीत हिने चुकीचं केलंय, पण त्याला निर्दोष सिद्ध करून आपल्याला प्रियाला या सगळ्यामध्ये अडकवलं पाहिजे. यावरती सायली सांगते, मी एक सांगू का? म्हणजे आपण एक एक करत प्रियाची भांडी आता फोडत जायची आहे. म्हणजे कसं आहे ना, काही झालं तरी सुद्धा रोज तिच्यावरती असा एक नवीन गुन्हा टाकत राहायचा आहे ना, की जेणेकरून ती आता अडचणीत येईल आणि अडचणीत आल्यावरती या सगळ्यामध्ये प्रिया आता त्याच घोळामध्ये राहील आणि त्यामुळे आपण तिला ह्या या केसपासून जरा लांब टाकू शकू आणि त्यानंतर मग ती आता या केसपासून थोडंफार तरी दूर झाली, की आपल्याला इकडे तिचं दुर्लक्षाचा फायदा घेऊन आपलं काम करता येईल, असं सायली अर्जुनला सांगत असतात. इकडे तोपर्यंत अस्मिताला चैतन्य आता इकडे नेलकिट देतो आणि तो सांगतो, हे बघ, तुझ्या आवडीचं काम तू कर. काहीही झालं ना, तरी तुझी आवड या सगळ्यामध्ये तू बदलू नकोस. कुणीही कितीही काही बोललं तरी काहीतरी नवीन सुरू करायचं असेल तर कुठून तरी आपल्याला सुरुवात करावीच लागते. असं म्हणत अश्विन आता तिला ते नेल किट देतो आणि त्यानंतर अश्विन तिकडून निघून गेलेला आहे. तोपर्यंत तिकडे सचिन येतो आणि सचिन सांगतो, काय ग अस्मी, काय आहे? यावरती अस्मिता म्हणते, काही नाही, हे नेल आर्टसाठी किट आहे. आणि त्यावरती तो सांगतो, अगं हो, पण हे आत्ता काय खरेदी करायची गरज होती? अगं म्हणजे आता बाळाच्या ह्याच्यातून तुला कुठे वेळ मिळणार आहे? आणि बाळाच्या ह्या सगळ्यामध्ये तू काय नेल आर्ट करत बसणार आहेस? दुर्लक्ष नाही का बाळाकडे होईल? आणि इतका सगळा खर्च का करायचा? यावरती अस्मिता म्हणते, मुळातच बाळासाठी काय करायचं आणि काय नाही ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे. आणि खर्चाचं म्हणशील तर मी मागवलेलं नाहीये, मला चैतन्यने हे गिफ्ट दिलंय. यावरती मग आता सचिन म्हणाला, चैतन्यने का गिफ्ट दिलं? म्हणजे आता त्याला मला मुद्दाम कमीपणा द्यायचा आहे, मी काही हे गिफ्ट घेऊ शकत नाही का? आणि हेच दाखवण्यासाठी चैतन्यने तुला हे गिफ्ट दिलंय ना, मला कमीपणा देण्यासाठी ना? आणि त्यावरती अस्मिता चिडून सांगायला लागते, हे बघ, कमीपणा देण्यासाठी नाही, माझा टाइम पास व्हावा किंवा आता मला काहीतरी क्रिएटिव्ह करता यावं यासाठी चैतन्यने हे दिलंय. यावरती तो म्हणाला लागतो, अगं पण तुझा बर्थडे बिड्डे तरी कुठे आहे चैतन्यने तुला गिफ्ट द्यायला? यावरती ती म्हणते, तुला नाही कळणार. असं म्हणत अस्मिता चांगलीच सचिनवरती चिडलेली आहे आणि ती आपल्या रूममध्ये निघून जाते. इकडे तोपर्यंत प्रिया आता अधिराजला भेटायला आले. अधिराजला भेटायला आल्यावरती मग आता ती सांगायला लागते, खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला माझं रडगाणं तुझ्यासोबत गाणं हे मला खरंच पटत नाहीये. आता प्रत्येक वेळेला मी माझं रडगाणं गाणार, तू मला मदत करणार, हे आता सवयीच झालंय. ते काही नाहीये. मला आता कोणत्याही मदतीची तुझ्या गरज नाहीये. उगाचच सारखं सारखं तुझी मदत घेणं हे काही मला पटत नाहीये आणि त्यामुळे मी तुला माझ्या अडचणी सांगणारच नाही. यावरती अधिराज म्हणतो, हे बघ, तुझं हे असं उदास चेहरा मी बघू शकत नाहीये. काय झालंय नक्की, काय घडलंय मला सांगशील का? हे बघ, मी तुझी नक्कीच मदत करू शकेन. बोल तन्वी, असं वेड्यासारखं रडू नकोस. यावरती ती सांगायला लागते, तुला काय सांगू, अरे म्हणजे आईच्या बाबांच्या आजारपणामध्ये मी आमचं राहतं घर गहाण टाकलं होतं आणि ते राहतं घर गहाण टाकल्यामुळे त्याच्यावरती कर्ज काढून आई बाबांचे उपचार करत होते. पण आता त्या घराचे हप्ते थकलेले आहेत आणि जर का मी ते भरले नाही ना, तर आता ते घर माझ्या हातातून गेलं असंच समजा. यावरती तो म्हणतो, किती पैसे आहेत? ती सांगते, नाही, म्हणजे कसं आहे ना, मी तर तुला पैसे सांगितले, तू मला सतत पैसे देत गेलास ना, तर आता मी तुझ्यासाठीकडे पैशासाठी प्रेम करते असं वाटेल आणि माझ्या प्रेमावरती कोणीही शंका घेतलेली मला चालणार नाहीये. त्यावरती अधिराज म्हणतोय, बघ, तुझं काय आणि माझं काय, मला तुझे सुद्धा सगळे प्रॉब्लेम माझेच वाटतात. तू अजिबात काळजी करू नकोस. सांग, किती पैसे पाहिजेत तुला? यावरती प्रिया आता सांगायला लागते, 5 लाख रुपये. अधिराज म्हणतो, काय, 5 लाख? यावरती ती म्हणते, बघ, मी तुला म्हटलं होतं ना, तुला ही अमाऊंट खूप मोठी वाटेल आणि म्हणूनच मी तुला सांगत नव्हते. अरे जाऊ दे ना, मला तू खरंच काही देऊ नकोस, बघेन मी काय करायचं ते. यावरती अधिराज म्हणतो, अगं नाही, तसं नाहीये, माझ्याकडे सध्या कॅश नाहीये, बँक ट्रान्सफर केले तर चालतील का? यावरती प्रिया इतकी खुश होते, खरंच अधिराज, तू मला पैसे देणार आहेस? खरंच तू मला 5 लाख रुपये देणार आहेस? यावरती तो म्हणतो, हो, फक्त बँक ट्रान्सफर करायचं म्हणतोय मी, कारण कसं आहे ना, माझ्याकडे सध्या कॅश नाहीये. आधी बोलली असतीस तर मी कॅश काढून आणली असते. यावरती ती म्हणते, नाही नाही, बँक ट्रान्सफर चालतील ना? यावरती अधिराज म्हणतो, ठीक आहे, मग तू काळजी कर, मी तुझ्या अकाउंटला 5 लाख रुपये टाकून देईन. यावरती प्रिया विचार करते, चला कसे का होईना पण 5 लाख रुपये तर मला मिळाले ना. हा इतका मूर्ख आहे ना, की मी ह्याच्याकडे जर का आता पैसे छापायची मशीन मागितली असती ना, तर ती सुद्धा याने मला आणून दिली असती. असं म्हणत प्रिया खूपच खुश झालेली आहे.
तितक्यातच अधिराज आता मात्र तिला सांगतोय की हे बघ, मी तुला लगेचच बँक ट्रान्सफर केले आणि तो आपला मोबाईल काढून आपल्या मोबाईलमधून लगेचच तिला बँक ट्रान्सफर 5 लाख रुपये करतो. आणि त्यानंतर ती आता आपला मोबाईल चेक करते. अरे, खरंच ह्यांनी 5 लाख रुपये केले आणि ती इतकी खुश झालेली आहे. त्याच वेळेला अधिराज विचार करतो, तुला काय वाटलं की मी तुला 5 लाख कॅश देऊ शकत नव्हतो? 5 लाख कॅश सुद्धा देणं मला एका मिनिटाचं काम आहे. पण पण आता बँक ट्रान्सफर केलेल्या पैशाचा मला हिशोब दाखवता येईल. म्हणजे कसं आहे ना, बँक टू बँक ट्रान्सफर हे आता तू नाकारूच शकत नाहीयेस. माझ्याकडून तू 5 लाख रुपये घेतलेस, हा पुरावा असणार आहे माझ्याकडे. असं म्हणत इकडे प्रियाला असं वाटते की आपण अधिराजला खेळवतोय, पण तिला माहित नाहीये की अधिराजच आपला आता उलटा गेम करत आहे. इकडे तोपर्यंत अश्विन आलाय आणि प्रिया काहीतरी काम करते. अश्विन आता तिच्यासाठी कॉफी बनवून घेऊन आलाय. "घे तन्वी, तू आता ऑफिसच्या कामामध्ये इतकी बिझी असतेस ना, खरंच मला तुझं खूप कौतुक वाटतं आणि हे काम करताना तू इतकी आनंदी असतेस ना, ते बघून मला जास्त आनंद वाटतो. खरंच, खरंच मला तुझं कौतुक वाटतं आणि त्याचं ॲप्रिसिएशन म्हणून तुला मी छानपैकी जशी आवडते तशी कॉफी करून आणलेली आहे." यावरती प्रिया म्हणते, "अगं खरंच अश्विन, किती आभार मानू तुझे. तुझ्यासारखा सपोर्टिव्ह नवरा असणं हे आता खरंच खूपच गरजेचं आहे." यावरती तो म्हणतो, "ठीक आहे, आज मला क्लिनिकमध्ये थोडं उशिरा जायचं आहे आणि त्यासाठी मी तुला आज लंच डेटवरती घेऊन जाणार आहे. आपण दोघं जण मस्तपैकी लंच डेट एन्जॉय करूया आणि त्यानंतर मग मी संध्याकाळी जातो." यावरती प्रिया आता विचार करायला लागते, अरे देवा, आता ह्या मूर्ख अश्विनसोबत इतका वेळ घालवायचा, म्हणजे जर का मी याच्यासोबत इतका वेळ घालवला तर मात्र हे अर्जुन सायली काय करतायत याच्याकरती मला लक्ष ठेवता येणार नाहीये. त्यानंतर मग ती म्हणायला लागते, अश्विन, अरे खरंच इतकं काही करायची गरज नाहीये. म्हणजे तुझं काम असतं इम्पॉर्टंट मला माहिती आहे. उगाच इतका वेळ. यावरती तो म्हणतो, नाही तन्वी, आज मी तुझ्यासाठी वेळ काढलेला आहे. तू बिलकुल चिंता करू नको. आपण दोघं जण दुपारी छानपैकी लंच डेटला जाऊया. असं म्हटल्यावर ती प्रिया आता इकडे विचार करते, बघूया पुढचं पुढे ह्याला कसं मूर्ख बनवायचं हे तर मला चांगलंच माहिती आहे. आणि आता म्हणून प्रिया त्यावेळेला काहीच बोलत नाहीये आणि त्यानंतर ती आता मोठी खेळी खेळते. इकडे तोपर्यंत अर्जुन सगळी केस स्टडी करत आहे आणि त्यानंतर मग आता सायली आणि अर्जुन यांनी कशा पद्धतीने प्रियाला अडकवायचं, कशा पद्धतीने प्रियाला या सगळ्या प्रकरणामध्ये तिचे गुन्हे कबूल करून घ्यायला लावायचे, यासाठी कोणाकोणाची मदत घ्यायची हे आता चाललेलं आहे. त्यावरती सायली सांगायला लागते, मला काय वाटतं माहितीये का, आपण एक काम करूया, मी सँडीची मदत घेते. सँडीला प्रियाचे सगळे जुने पुरावे जे काही मी आणायला सांगितलेत ना, ते सगळे पुरावे आता इकडे सँडी मला देणार आहे. मी सँडीला फोन करते आणि त्यानंतर मग आता आपण अधिराज भाऊजींकडे जे पुरावे आहेत ते पुरावे घेऊन आता समोर आणूया. आपण ठरवले ना की प्रियाला एका गुन्ह्यामध्ये अडकवायचं आहे. तिचे आता हे छोटे मोठे गुन्हे जर का आपण सगळ्यांच्या समोर आणत राहिलो तर तेच निस्तरताना तिचं ना या केसमधून लक्ष डायव्हर्ट होईल आणि ती आता या सगळ्या केसमध्ये थोडीफार तरी इकडे तिचं दुर्लक्ष होईल आणि त्याचाच फायदा घेऊन आता आपण सगळं शोधून काढायचं आहे. आत्ताच्या आत्ता मी सँडीला कॉल करते आणि सँडीला कॉल करून त्याला आता मला पुरावे द्यायला या असं म्हणते. सायली सँडीला कॉल लावते खरी, पण सँडी काही कॉल उचलत नाहीये. सायली म्हणते, काय माहिती, कदाचित बिझी असेल सँडी. असा विचार करत आता ती तो फोन ठेवून देते. त्यानंतर मग आता अर्जुन म्हणतो, मी अधिराजला कॉल करतो. अधिराजला मी आता आपलं प्लॅनिंग समजावून सांगतो. यावरती सायली म्हणते, मी एक काम करते, खाली जाऊन येते, जरा नाश्त्याचं वगैरे बघते आणि त्यानंतर मग आपण प्रियाला कसं अडकवू याचा दुसरा प्लॅन करूया. असं म्हटल्यावर ती सायली खाली गेले. इकडे आता अर्जुनने अधिराजला कॉल लावला. तोपर्यंत सायली आता विमलताई, अहो मी येत होते ना, तुम्ही का बरं इतक्या घाईघाईमध्ये सगळं जेवण करायची तयारी केलीत? यावरती विमल सांगते, काही नाही, ह्या तन्वीताई खाली आल्या ना आणि त्या म्हटल्या की मी नाश्ता करते, म्हणून फक्त मी त्यांना मदत करायला आले, बस, बाकी काहीच नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगायला लागते, ठीक आहे, चला आपण करूया. पण तितक्यात आता इकडे सायली आणि विमल या दोघींना मात्र आता कल्पनाने बोलवले आणि त्याचमुळे दोघी जणी निघून गेल्यात आणि निघता निघता सायली आपला मोबाईल किचनमध्ये चार्जिंगला लावून गेलेली आहे. आणि त्याच वेळेला ती प्रियाला सांगते, तू नाश्ता तयार कर, आम्ही आलोच 2 मिनिटांमध्ये. दोघी निघून गेल्यावरती मगाशी जो सँडीला कॉल केलेला असतो सायलीने, तो सँडीने कॉल आत्ता बघून त्याला कॉल बॅक केलेला असतो आणि त्याच वेळेला त्या फोनवरती सँडीचं नाव वाचून प्रियाला 440 व्होल्टचा झटकाच बसलाय. म्हणजे सँडी आणि सायली हे दोघं जण कधी भेटले? अरे देवा, आता ह्या सँडीने माझ्याबद्दल काय सांगितलं असेल? आणि म्हणून ती फक्त फोन ऑन करते आणि हॅलो असं पण बोलत नाहीये आणि तितक्यात सँडीच सुरू होतो, हॅलो सायली बहिणी,
मगाशी तुम्ही कॉल केला होतात ना, मी जरा बिझी होतो. हे बघा, माझ्याकडे आत्ता पण वेळ नाहीये. माझ्याकडे प्रियाच्या विरुद्धचे सगळे पुरावे आहेत. मी तुम्हाला सांगितलंय, ते लोकेशन पाठवलंय. त्या लोकेशनवरती तुम्ही येऊन भेटा. सगळी अपडेट पुढची काय असेल ना, ती तिकडेच देईन. मला जरा घाई आहे, मी फोन ठेवतो. असं म्हणत सायली हॅलो बोलते किंवा काय बोलते असा कोणताही पुढचा मागचा इकडे विचार न करता सँडी जे आहे ते बोलून जातो आणि इथे प्रिया आता चांगलीच घाबरलेली आहे. म्हणजे म्हणजे हा सँडी माझ्या सगळ्या जुन्या बॉयफ्रेंडची लिस्ट काढणार आणि ती सगळी आणून देणार. अरे देवा, हे सगळं काय चाललंय? असं झालं तर आता माझी मोठी सपोर्ट सिस्टीम अश्विन ही तर माझ्यापासून दुरावली जाईलच, पण आता हे सायली अर्जुन अजून काय काम करतील काही कळायला मार्ग नाहीये. बरं, आता हे सगळं होत असताना इकडे अर्जुन ब्रेकफास्टसाठी खाली आलाय आणि ब्रेकफास्ट झालाय का असं आता म्हणायला लागलेलं आहे. बरं, तोपर्यंत मग आता सायली आणि विमल आल्यात आणि खरं तर प्रिया ब्रेकफास्ट करत होती. ती आम्हाला म्हटली की मी आता ब्रेकफास्ट करून इकडे देते आणि म्हणून आम्ही वरची म्हणजे अस्मिताईच्या बाळाचं सगळं आवरत होतो आणि म्हणून प्रिया इकडे करत होती हे असं सायली म्हणत असताना प्रिया येते आणि अश्विन, अरे मला खूप मोठी इमर्जन्सी आलेली आहे आणि त्यासाठी मला जावं लागेल. म्हणजे महत्वाची एक मीटिंग होती, त्यामुळे मी नाश्ता पण नाही बनवू शकले. इमर्जन्सीमध्ये मीटिंग पण लागली आणि इमर्जन्सीमध्ये बोलवले पण. त्यावरती अर्जुन म्हणायला लागतो, हे बघ, अश्विन हा एक डॉक्टर आहे. त्याला आता इमर्जन्सी येऊ शकते. कोणत्याही पेशंटला कधीही काही झालं तर अश्विनला जायला लागतं. अगं पण तू फॅशन डिझायनर आहेस ना, मग फॅशन डिझायनिंगच्या कामामध्ये कसली आली इमर्जन्सी? आणि सगळेच जण हसायला लागतात. यावरती आता इकडे सायली सांगायला लागते, तू नक्की काम तरी कुठे करतेस ग? यावरती प्रिया चिडते, आपलं भांडं फुटायला नको या कारणासाठी प्रिया आता सांगायला लागते, हे बघा, हे कार्ड बघा, हे कार्ड बघा, याच बुटीकमध्ये मी फॅशन डिझायनर आहे, मी मेन फॅशन डिझायनर आहे. प्रत्येक प्रोफेशनच्या त्याच्या त्याच्या गरजा असतात. मला पण इमर्जन्सी येऊ शकते, क्लायंटचा काही प्रॉब्लेम होऊ शकतो. अश्विन म्हणतो, बरोबर आहे, तू जा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मूर्ख अश्विन तिच्या प्रत्येक बोलण्यावरती विश्वास ठेवतोय आणि त्यानंतर मग आता अश्विन सांगतोय, हे बघ, तू किती वाजेपर्यंत येशील? प्रिया सांगते, बघ मी काम उरकते आणि येते, संध्याकाळचं जेवण मी करतेच. अश्विन आता म्हणायला लागतो, खरंच म्हणजे जॉब करून तू आता हे सगळं सांभाळतेस ना, ते मला इतकं कौतुक वाटतं. आता प्रिया काही सांभाळत नाहीये ना, साधा अश्विनला चहा आणि कॉफी देत नाहीये. तरी सुद्धा अश्विन तिचं भरभरून कौतुक करतोय की नाही, खरंच तू सगळं सांभाळतेस आणि तू बोललीस ना जेवण करशील आल्यावरती, हे सुद्धा खूप आहे. जा, तू तुझं काम कर. असं म्हणत अश्विन तिचं मूर्खासारखं कौतुक करतोय. प्रिया निघून गेले. इकडे आता अर्जुन आणि सायलीच्या लक्षात आले की 100% आता इकडे ही प्रिया अधिराजला भेटायला गेलेली असणार आहे. यावरती आता प्रताप सांगतोय, जाऊ दे, घरात बसून फुकटच्या डोक्याला 100 कामं, मग ती कारस्थानं करत बसते, त्यापेक्षा काम करते ना काहीतरी करू दे. बाहेर जाऊन काम तरी करते, तर तेवढं तरी तिचं डोकं कुठे वाईट ठिकाणी चालणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच अर्जुन आणि सायली अधिराजला कॉल लावतात. हॅलो अधिराज, आज तुला त्यांनी भेटायला येणार आहे का? यावरती अधिराज म्हणतो, हो, आमचं दुपारचं भेटायचं ठरलंय. यावरती अर्जुन फोन ठेवतो आणि तो सायलीला सांगतो, हो, ही बहुतेक अधिराजलाच भेटायला गेलेली आहे. या दोघींच्या अजूनही दोघांच्या लक्षात नाही आलं की ही आता सँडीचा फोन हिने घेतलाय, ही आता सँडीला भेटायला गेली असू शकते. तोपर्यंत पुढील भागामध्ये प्रेक्षकांनो आता मात्र प्रियाने सँडीला गाठलंय. खरं तर आता पुरावे जे काही सँडीकडे आहेत ते घेऊन यायची जबाबदारी ईश्वरीकडे दिलेली असते. ईश्वरी आता मात्र ती जबाबदारी पार पाडणार, पण तितक्यात सँडी तिच्याकडे पेपर देत असताना प्रिया आले आणि सँडी, तू माझा पर्दाफाश करायला निघालास, तू माझ्या विरुद्ध पुरावे द्यायला निघालास. एक गोष्ट लक्षात ठेव, तुला आता मी सोडणार नाहीये. दे ते पुरावे माझ्या. तितक्यात तिथे ईश्वरी येते आणि ईश्वरी सांगायला लागते, सँडी बस लवकर. असं म्हणत प्रियाला धक्का देत ती आता ईश्वरी सँडीला घेऊन जाते. प्रिया पाठलाग करते. तोपर्यंत इकडे आता सँडीने ईश्वरीकडे पुरावे दिलेत. ईश्वरी पुरावे पाहत असताना तिकडे काव्या सुद्धा आलेली आहे आणि इकडे आता काव्या सुद्धा हे सगळं पाहते आणि दोघी जणी हे सगळं करत असताना तिकडून मागून रिक्षामध्ये प्रिया येते आणि ती आता हे दोघींना पाहते. पण त्याच वेळेला आता ईश्वरी आणि काव्या ज्या बाईकवरती आहेत त्यांचं बाईकमधलं पेट्रोल संपलेलं आहे आणि त्यानंतर मग आता सँडीच्या हातामध्ये पुरावे दिल्यावरती सँडी पुरावे घेऊन पळतोय. पण प्रिया इकडे त्याच्याकडून पुरावे घेण्यात यशस्वी ठरते. पण प्रियाला माहित नाहीये की आता हे पुरावे तिने जे जाळलेत ते चुकीचे आहेत आणि खरे पुरावे डिक्कीमध्ये गाडीच्या सुरक्षित आहेत आणि ते आता अर्जुन सायलीपर्यंत पोहोचले. इकडे आता अर्जुन सांगत आहे, उद्याच्या दिवसाला सँडी त्याचबरोबर अधिराज अशी प्रियाची सगळे पुराव्यासकट सगळ्यांच्या समोर आता पर्दाफाश करायचा आहे. त्यामुळे प्रियाला अडकवणं सोपं जाईल. उद्याचा भाग खरंच प्रेक्षकांनो पाहणं फारच रंजक ठरणार आहे.